आज आपण करणार आहोत पालक वडे। पालक वडे करण्यासाठी मी पालकची एक संपूर्ण जुडी निवडून स्वच्छ धुवून या पद्धतीने चिरून घेतलेली आहे। 2 मोठ्या कांद्यांच्या अशा उभ्या पातळ स्लाइस केलेल्या आहेत। एक वाटी भरून जाडे पोहे स्वच्छ धुवून पाणी भरून 5 मिनिटं भिजत घालूया। भिजवण्यासाठी खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, पोहे बुडतील एवढंच पाणी घातलंय। ही आहे 1 वाटी भरून फुटाण्याची डाळ, याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली। 4 ते 5 हिरव्या कंच तिखट मिरच्या, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मिक्सरमध्ये पाणी न घालता दरदरीत वाटून घेतली। मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार कमी अधिक केलं तरीही चालेल। 5 मिनिटांनंतर पोह्यातलं हे जास्तीचं पाणी आपण काढून टाकूया आणि पोहे हाताने कुस्करून घेऊया। पोहे आणि फुटाण्याच्या डाळीची जी पावडर आपण करून घेतलीये त्यामुळे वड्यांना छान बाइंडिंग येतं। पोहे मस्त मऊ झाल्यामुळे छान कुस्करले गेलेत। आता यात घालूया चिरलेला पालक, कांदा, आलं लसूण मिरचीची भरड, चवीनुसार 1 टीस्पून मीठ, फुटाण्याच्या डाळीची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस पिळायचे। लिंबाच्या रसामुळे वडे मस्त चटपटीत होतात। तुमच्याकडे लिंबू नसतील तर त्याऐवजी चाट मसाला आणि आमचूर पावडर घाला। 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टेबलस्पून पांढरे तीळ घातलेले आहेत। सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेताना हाताने चांगलं चुरून घ्या, म्हणजे पालकाचं आणि कांद्याचं पाणी रिलीज होईल आणि पीठ भिजवताना वेगळं पाणी घालायची गरज पडणार नाही। हे बघा, पाणी न घालता सुद्धा सगळं किती छान मिळून आलेलं आहे। आता मी तुम्हाला याचा एक वडा थापून दाखवते। वडा थापताना मी हाताला तेल लावलेलं नाहीये आणि आपण पिठातही तेल घातलेलं नाहीये, तरी तुम्ही बघू शकता हाताला पीठ अजिबात चिकटत नाहीये। तयार वडा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या पिठाचे सगळे वडे तयार करूया। मी तुम्हाला आणखीन एक वडा वळून दाखवते। हे वडे घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात फार काही पूर्वतयारी न करता सुद्धा अगदी झटपट होतात। शिवाय आपण वडे डीप फ्राय न करता 1 ते 2 चमचे तेलात शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे हेल्दी सुद्धा आहेत। आणि चवीचं म्हणाल तर इतके मस्त चटपटीत लागतात, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील। आणि हे बघा, आपले सगळे वडे वळून झालेले आहेत। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण 14 ते 15 वडे होतील। वडे शालो फ्राय करण्यासाठी मी तवा गरम करून घेतलाय आणि त्यावर घातलंय 1 टेबलस्पून तेल। तेल तव्याला सगळीकडे लावून घेऊया। आता या वड्यांना मी दोन्हीही बाजूंनी पांढरे तीळ लावून घेणार आहे। तुम्ही पांढऱ्या तिळांऐवजी काळे तीळ, खसखस, राजगिऱ्याच्या लाह्या किंवा अगदी काजू सुद्धा लावू शकता। त्याने वड्यांना मस्त क्रंची टेस्ट येते। आणि तुम्हाला काहीही लावायचं नसेल तर नाही लावलं तरीही चालेल, वडे असेच शॅलो फ्राय करून घ्या। तुम्हाला तळून वडे आवडत असतील तर वडे तळलेत तरीही चालेल। वडे मध्यम आचेवर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्हीही बाजूंनी असा मस्त सोनसळी रंग दिसला पाहिजे। पालकचे अप्रतिम चवीचे क्रिस्पी वडे दोन्हीही बाजूंनी छान शॅलो फ्राय झालेले आहेत। गरमागरम वडे चटणी किंवा सॉस बरोबर सर्व करा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।